हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, आज आपण भारतातील नदी प्रणाली भाग 1 मध्ये गंगा नदी प्रणालीवरील स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त तसेच हमखास विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा ऐकला तरी गंगा नदी प्रणाली टॉपिक पक्का होऊन जाईल। कृपया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। प्रश्न क्रमांक 1, भारताची पवित्र नदी कोणती? पर्याय: 1 गंगा नदी, 2 यमुना नदी, 3 नर्मदा नदी आणि 4 ब्रह्मपुत्रा नदी। आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगा नदी। प्रश्न क्रमांक 2, गंगोत्रीमध्ये गंगेला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय: 1 देवप्रयाग, 2 गोमुख, 3 भागीरथी आणि 4 अलकनंदा। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 भागीरथी। प्रश्न क्रमांक 3, भागीरथी नदी कोठे उगम पावते? आणि पर्याय आहेत: 1 सतोपंथ ग्लेशियर, 2 गोमुख ग्लेशियर, 3 बंदरपूंछ ग्लेशियर आणि 4 पिंडारी ग्लेशियर। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गोमुख ग्लेशियर। प्रश्न क्रमांक 4, अलकनंदा नदी कोठे उगम पावते? पर्याय आहेत: 1 सतोपंथ ग्लेशियर, 2 बंदरपूंछ ग्लेशियर, 3 नामिक ग्लेशियर आणि 4 गंगोत्री ग्लेशियर। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सतोपंथ ग्लेशियर। प्रश्न क्रमांक 5, गंगा नदीचे 2 प्रमुख जलस्रोत कोणते आहेत? आणि पर्याय आहेत: 1 भागीरथी आणि अलकनंदा, 2 मंदाकिनी आणि अलकनंदा, 3 भागीरथी आणि धौलीगंगा, 4 भागीरथी आणि मंदाकिनी। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 भागीरथी आणि अलकनंदा। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा मिळून गंगा नदी बनते? पर्याय क्रमांक 1 विष्णुप्रयाग, 2 रुद्रप्रयाग, 3 कर्णप्रयाग, 4 देवप्रयाग। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 देवप्रयाग। प्रश्न क्रमांक 7, गंगा नदीचे उगमस्थान कोणते? पर्याय: 1 वेरीनाग सरोवर, 2 मानस सरोवर, 3 बंदरपूंछ शिखर आणि 4 गोमुख। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गोमुख। प्रश्न क्रमांक 8, गंगा नदी कोणत्या समुद्रास मिळते? पर्याय: 1 हिंद महासागर, 2 बंगालचा उपसागर, 3 अरब सागर, 4 यापैकी नाही। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बंगालचा उपसागर। प्रश्न क्रमांक 9, गंगा नदीची एकूण लांबी किती आहे? आणि पर्याय आहेत: 1 2725 किलोमीटर, 2 1325 किलोमीटर, 3 2229 किलोमीटर आणि 4 2525 किलोमीटर। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 2525 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय आहेत: 1 ब्रह्मपुत्रा नदी, 2 यमुना नदी, 3 सिंधू नदी, 4 गंगा नदी। आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गंगा नदी। प्रश्न क्रमांक 11, गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते? पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, 2 उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, 3 उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, 4 उत्तराखंड,
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 12 गंगेच्या काठावर वसलेली शहरे कोणती? पर्याय क्रमांक 1 हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, आग्रा. 2 हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, भागलपूर. 3 हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, कोलकाता. 4 हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, मथुरा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, भागलपूर. प्रश्न क्रमांक 13 गंगेच्या काठावर वसलेले सर्वात मोठे शहर कोणते? पर्याय क्रमांक 1 कानपूर, 2 अलाहाबाद, 3 वाराणसी, 4 कोलकाता. आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कानपूर. प्रश्न क्रमांक 14 गंगा नदीवर कोणती धरणे आहेत? पर्याय क्रमांक 1 भाक्रानांगल धरण आणि टिहरी धरण. 2 फरक्का धरण आणि टिहरी धरण. 3 हिराकूड धरण आणि टिहरी धरण. 4 फरक्का धरण आणि भाक्रानांगल धरण. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 फरक्का धरण आणि टिहरी धरण. प्रश्न क्रमांक 15 गंगेला डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या? पर्याय क्रमांक 1 रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानदी. 2 रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा. 3 रामगंगा, गोमती, घागरा, यमुना, कोसी, महानंदा. 4 रामगंगा, गोमती, घागरा, सोन, कोसी, महानंदा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा. प्रश्न क्रमांक 16 गंगेला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या? पर्याय 1 गोमती नदी, सोन नदी. 2 यमुना नदी, घागरा नदी. 3 यमुना नदी, सोन नदी. 4 महानदी, सोन नदी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 यमुना नदी, सोन नदी. प्रश्न क्रमांक 17 गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? आणि पर्याय आहेत 1 घागरा नदी. 2 यमुना नदी. 3 गोमती नदी. 4 सोन नदी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 यमुना नदी. प्रश्न क्रमांक 18 यमुना नदी गंगा नदीला कोणत्या जिल्ह्यात मिळते? आणि पर्याय आहेत 1 पाटणा, बिहार. 2 प्रयागराज, अलाहाबाद. 3 चमोली, उत्तराखंड. 4 कोलकाता, पश्चिम बंगाल. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 प्रयागराज, अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 19 कोणती नदी सरळ गंगेस जाऊन मिळते? पर्याय आहेत 1 यमुना नदी. 2 चंबळ नदी. 3 सोन नदी. 4 यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सोन नदी. प्रश्न क्रमांक 20 गंगेची कोणती उपनदी अमरकंटकमधून उगम पावते? 1 यमुना नदी. 2 सोन नदी. 3 महानदी. 4 नर्मदा नदी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सोन नदी. प्रश्न क्रमांक 21 भारतात डेल्टा म्हणजेच त्रिभुज प्रदेश बनविणाऱ्या नद्या कोणत्या? आणि पर्याय आहेत 1 कावेरी, गंगा, नर्मदा. 2 तापी, गंगा, महानंदा. 3 कावेरी, गोदावरी, महानदी. 4 कावेरी, गंगा, महानदी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 कावेरी, गंगा, महानदी.
प्रश्न क्रमांक 22. सांगपो नदी कोणत्या राज्यातून भारतात प्रवेश करते? 1. जम्मू काश्मीर, 2. अरुणाचल प्रदेश, 3. उत्तराखंड, 4. सिक्कीम. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 23. अरुणाचल प्रदेशात सांगपो नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 यमुना नदी, 2 गंगा नदी, 3 सोन नदी, 4 ब्रह्मपुत्र नदी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ब्रह्मपुत्र नदी. प्रश्न क्रमांक 24. गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि पर्याय क्रमांक 1 मेघना, 2 पद्मा, 3 हुगळी, 4 यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पद्मा. प्रश्न क्रमांक 25. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 यमुना, 2 मेघना, 3 पद्मा, 4 जमुना. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 जमुना. प्रश्न क्रमांक 26. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या एकत्रित जलप्रवाहाला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 देहांग, 2 जमुना, 3 मेघना, 4 पद्मा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मेघना. प्रश्न क्रमांक 27. भारताच्या कोणत्या नदीमुळे सुंदरबन त्रिभुज प्रदेश बनला आहे? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 यमुना व ब्रह्मपुत्रा, 2 गंगा व गोदावरी, 3 गोदावरी व ब्रह्मपुत्रा, 4 गंगा व ब्रह्मपुत्रा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गंगा व ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 28. भारत सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित केले? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सप्टेंबर 2007, 2 नोव्हेंबर 2008, 3 ऑक्टोबर 2009, 4 डिसेंबर 2010. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 नोव्हेंबर 2008. प्रश्न क्रमांक 29. अलकनंदा नदीचे 2 प्रमुख प्रवाह कोणते? आणि पर्याय आहेत 1 ऋषिगंगा आणि विष्णुगंगा, 2 धौलीगंगा आणि विष्णुगंगा, 3 धौलीगंगा आणि ऋषिगंगा, 4 यापैकी नाही. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 धौलीगंगा आणि विष्णुगंगा. प्रश्न क्रमांक 30. धौलीगंगा आणि विष्णुगंगा संगमाला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत 1 देवप्रयाग, 2 विष्णुप्रयाग, 3 नंदप्रयाग आणि 4 रुद्रप्रयाग. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 विष्णुप्रयाग. प्रश्न क्रमांक 31. मंदाकिनी आणि अलकनंदा नदीच्या संगमाला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत 1 कर्णप्रयाग, 2 रुद्रप्रयाग, 3 देवप्रयाग, 4 विष्णुप्रयाग. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 रुद्रप्रयाग. प्रश्न क्रमांक 32. पिंडर नदी आणि अलकनंदा नदीच्या संगमाला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत 1 देवप्रयाग, 2 कर्णप्रयाग, 3 विष्णुप्रयाग, 4 नंदप्रयाग. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कर्णप्रयाग. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या नदीला बंगालचे अश्रू म्हणून ओळखले जाते? पर्याय आहेत 1 दामोदर, 2 यमुना, 3 गंगा, 4 कोसी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 दामोदर. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या नदीला नेपाळमध्ये नारायणी म्हणून ओळखले जाते? आणि पर्याय आहेत 1 गंडक, 2 कोसी, 3 गंगा, 4 ब्रह्मपुत्रा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 गंडक. प्रश्न क्रमांक 35. अलाहाबाद कोणत्या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे?
आणि पर्याय आहेत 1 गंगा गोमती सरस्वती, 2 गंगा सरस्वती ब्रह्मपुत्रा, 3 गंगा सरस्वती कोसी आणि 4 गंगा यमुना सरस्वती. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना सरस्वती. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणती नदी गंगेची उपनदी नाही? पर्याय आहेत 1 कोसी, 2 घागरा, 3 दामोदर, 4 झेलम. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 झेलम. प्रश्न क्रमांक 37 घाघरा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? आणि पर्याय आहेत 1 शरयू, 2 रावी, 3 साबरमती, 4 हुगळी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शरयू. प्रश्न क्रमांक 38 गंगा नदी किती राज्यातून वाहते? आणि पर्याय आहेत 1 7, 2 4, 3 6, 4 5. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न क्रमांक 39 गंगा नदीची खोली किती आहे? आणि पर्याय आहेत 1 16 ते 30 मीटर, 2 12 ते 34 मीटर, 3 14 ते 32 मीटर आणि 4 23 ते 30 मीटर. आणि योग्य पर्याय आहे 16 ते 30 मीटर. प्रश्न क्रमांक 40 गंगा नदी कोणत्या देशातून वाहते? आणि पर्याय आहेत 1 भारत चीन, 2 भारत पाकिस्तान, 3 भारत नेपाळ, 4 भारत बांगलादेश. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 भारत बांगलादेश. प्रश्न क्रमांक 41 उज्जैन शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर वसलेले आहे? पर्याय आहेत 1 क्षिप्रा, 2 गोमती, 3 गंडक, 4 कोसी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 क्षिप्रा. प्रश्न क्रमांक 42 महानंदा नदी कोणत्या राज्यांच्या सीमेवर वाहते? पर्याय आहेत 1 बिहार आणि पश्चिम बंगाल, 2 बिहार आणि झारखंड, 3 बिहार आणि ओडिशा, 4 बिहार आणि अरुणाचल प्रदेश. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 बिहार आणि पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 43 कोणती नदी गंगा नदीची एकमात्र उपनदी आहे जी हिमालयात नाही तर मैदानी प्रदेशात उगम पावते? आणि पर्याय आहेत 1 कोसी, 2 दामोदर, 3 गंडक आणि 4 गोमती. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 गोमती. प्रश्न क्रमांक 44 कोसी नदी कोणत्या देशातून निघून बिहार राज्यात गंगा नदीला मिळते? पर्याय आहेत 1 चीन, 2 पाकिस्तान, 3 नेपाळ, 4 बांगलादेश. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 नेपाळ. प्रश्न क्रमांक 45 गंडक नदीला नेपाळमध्ये नारायणी बरोबरच आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि पर्याय आहेत 1 शाळीग्राम, 2 घाघरा, 3 शरयू, 4 जमुना. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शाळीग्राम. प्रश्न क्रमांक 46 गंगा नदीचा सर्वात जास्त लांबीचा जलप्रवाह कोणत्या राज्यातून वाहतो? आणि पर्याय आहेत 1 झारखंड, 2 बिहार, 3 उत्तर प्रदेश, 4 पश्चिम बंगाल. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 47 गंगा नदीचा सर्वात कमी लांबीचा जलप्रवाह कोणत्या राज्यातून वाहतो? आणि पर्याय आहेत 1 झारखंड, 2 बिहार, 3 उत्तर प्रदेश, 4 पश्चिम बंगाल. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 झारखंड. प्रश्न क्रमांक 48 पश्चिम बंगालमध्ये गंगा नदी कोणत्या 2 प्रवाहात विभागली जाते?
आणि पर्याय आहेत 1 भागीरथी आणि अलकनंदा, 2 भागीरथी आणि मंदाकिनी, 3 भागीरथी आणि गोमती, 4 भागीरथी आणि हुगळी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 भागीरथी आणि हुगळी. प्रश्न क्रमांक 49. कोलकाता शहर कोणत्या नदी किनाऱ्यावर वसले आहे? पर्याय आहेत 1 गंडक, 2 कोसी, 3 गोमती, 4 हुगळी. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हुगळी. प्रश्न क्रमांक 50. नमामि गंगे प्रकल्प भारत सरकारने केव्हा सुरू केला? आणि पर्याय आहेत 1 2013, 2 2012, 3 2014, 4 2015. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 2014. प्रश्न क्रमांक 51. नमामि गंगे प्रकल्पाचा उद्देश काय आहे? आणि पर्याय आहेत 1 गंगा नदी प्रदूषणमुक्त करणे, 2 गंगेच्या काठावरची शहरे स्वच्छ करणे, 3 गंगा नदीला पुनरुज्जीवित करणे, 4 1 आणि 3. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 3. थँक्स फॉर वॉचिंग. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलवरील या व्हिडिओबरोबरच आमचे इतरही व्हिडिओ नक्की पहा. नेमकी आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ती उपयुक्त आहे. त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.